26 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. असे म्हटले जाते की भगवान शिव त्यांच्या भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित आशीर्वाद देतात. म्हणूनच त्यांना भोलेनाथ असेही म्हणतात. फाल्गुन महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी खूपच शुभ मानला जातो, कारण या महिन्यात येणारी महाशिवरात्री भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी खूप खास मानली जाते. शिवरात्रीला भोलेनाथांची पूजा होते. यासाठी भक्त शिवलिंगावर अनेक प्रकारच्या वस्तू अर्पण करतात. परंतु कोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करू नये? मित्रांनो, अशा कोणत्या त्या 5 वस्तू आहेत की ज्या अर्पण करणे टाळावे, हे जाणून घेऊयात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर चुकूनही तुळशीची पाने अर्पण करू नये. असे मानले जाते की तुळशीचा पती जालंधराचा वध भगवान शिव यांनी केला होता. याशिवाय आई तुळशी ही देवी लक्ष्मीचे रूप आहे. याच कारणांमुळे शिवलिंगावर तुळशी अर्पण करणे टाळावे. तशी तर शिवलिंगावर तुळशी कधीही अर्पण करू नये. त्याचबरोबर मंजिरी जर अर्पण करत असाल तर ती सुद्धा दुधात मिसळून केली जाते आणि ती सुद्धा उपायासाठीच केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर नारळ किंवा नारळाचे पाणी देखील अर्पण करू नये. नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशा परिस्थितीत शिवलिंगावर नारळ अर्पण करू नये. भगवान शिवाच्या पूजेत तांदळाला देखील विशेष महत्त्व असले तरीही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तुटलेले तांदूळ अर्पण करू नये. तसे तुटलेले तांदूळ कधीही अर्पण करू नये. असे मानले जाते की तुटलेले तांदूळ कोणत्याही देवाला किंवा देवीला अर्पण करू नये. तांदूळ हे अखंड असावे. शास्त्रीय मान्यतेनुसार भगवान शिवाला कुंकू देखील अर्पण करू नये. या संदर्भात असे मानले जाते की भगवान शिव पृथ्वीवर योगासनात राहतात आणि कुंकाचा वापर सजावटीसाठी केला जातो. म्हणून शिवलिंगावर कधीही कुंकू अर्पण करू नये. कुंकू अर्पण करावयाचे झाल्यास शिवलिंगाचा जो कमलहस्त जो भाग आहे त्या भागावर अर्पण केलं जातं. शुभ किंवा शुभ कार्यात हळदीचा वापर करणे खूप शुभ मानले जाते, कारण ते शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर हळद अर्पण करणे टाळावे. महादेवाला भस्म जास्त प्रिय आहे, त्यामुळे तेच अर्पण करावे. तर ह्या होत्या त्या 5 वस्तू. व्हिडिओची माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक नक्की करा.